ವರಮಹಾಲಕ್ಷ್ಮಿ ದೇವಸ್ಥಾನಕ್ಕೆ ತೆರಳಿದ ಶಾಸಕ ಪ್ರಭು ಚವ್ಹಾಣ್ ಕಾರ್ ತಡೆದು ಶಿವಸೇನೆಯ ಪುಂಡರು ಗೆರಾವ್ ಹಾಕಿದ್ದಾರೆ. ಶಿವಸೇನೆ ಮುಖಂಡ ವಿಜಯ್ ದೇವನೆ ನೇತೃತ್ವದಲ್ಲಿ ಪುಂಡರು ಗೆರಾವ್ ಹಾಕಿದ್ದಾರೆ. सरकार ज्यावेळेला होतं त्यावेळेला पण आम्हाला तीच परिस्थिती आहे. आम्हाला तर माहिती आहे काँग्रेस पक्षाचं सरकार आहे. 9 तारखेला महामेळाव्याचा एमएचच्या लोकांचा होता. त्या महामेळाव्याला आम्ही रीतच्या प्रमाणात दर्शन महामेळाव्याला आम्ही ज्यावेळेला गेलो होतो त्यावेळेला आम्ही अगोदर इथल्या आमच्या मॅजिस्ट्रेटकडनं म्हणजे कलेक्टरकडनं एक पत्र आम्ही त्यांना पाठवलं होतं की आमच्या लोकांना तुम्ही महाराष्ट्राच्या लोकांना आमच्या मिनिस्टरना तुम्ही थांबवू नका, आमच्या आमदारांना तुम्ही अडवलंय. काय नेमका विषय होता? कोल्हापूर जिल्ह्याच्या कलेक्टरना आम्ही कळवलं होतं की महामेळाव्याला परवानगी तिथल्या कलेक्टरने द्यावी बेळगावच्या. त्यांनी परवानगी दिली नाही. आणि त्याचबरोबर मी आमचे उपनेते संजय पवार साहेब, सुनील मोदी आम्हाला सर्वांना या ठिकाणी कर्नाटकामध्ये जाण्यासाठी आम्हाला बंदी घातली. 9 तारखेला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेचे हजारो शिवसैनिक जात असताना या कोगनुळी नाक्यावर त्यांनी अडवलं आणि महामेळाव्याच्या टायमाला अटक करून दडपशाहीचं धोरण मराठी भाषिकांच्यावर केलं. हे आम्हाला पसंत पडलेलं नाही आहे. आणि ज्या पद्धतीनं आज आम्ही जर कर्नाटकात जात असो, जर कर्नाटकचे लोक पोलीस आम्हाला जर अडवत असतील तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं कर्नाटकाच्या मंत्र्यांना, कर्नाटकाच्या येणाऱ्या लोकप्रतिनिधींना, अधिकाऱ्यांना आम्ही अडवणार असं आम्ही जाहीर केलं होतं. त्या पद्धतीनं आज आम्ही या ठिकाणी कर्नाटकाचे जे माजी मंत्री होते त्यांना त्या ठिकाणी अडवलं. विधानसभेचं हिवाळी अधिवेशन बेळगावमध्ये खास करून सुरू आहे. या अधिवेशनामध्ये आम्ही जी आमची तुमची भूमिका मांडली ती भूमिका आपण सुद्धा मांडली पाहिजे अशी आम्ही त्यांना विनंती सुद्धा केली. अडवल्यानंतर त्यांनी आम्हाला सांगितलं की आपल्या भावना आम्ही सभागृहामध्ये कळवू आणि यापुढे महाराष्ट्रातून कर्नाटकामध्ये येणाऱ्या लोकांना अडवलं जाणार नाही अशा पद्धतीने त्यांनी आम्हाला सांगितलं. हे जरी असलं तरी अजूनही संघर्ष संपलेला नाही. अजूनही मराठी माणसांच्यावर धरपकड सुरू आहे. आम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये कर्नाटकाच्या मंत्र्यांना महाराष्ट्रामध्ये आणि कोल्हापुरामध्ये फिरू देणार नाही. ಬೆಳಗಾವಿ ನಿಪ್ಪಾಣಿಯನ್ನ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರಕ್ಕೆ ಸೇರಿಸಬೇಕು, ಅಲ್ಲಿಯವರೆಗೆ ಕೇಂದ್ರಾಡಳಿತ ಪ್ರದೇಶವನ್ನ ಮಾಡಬೇಕು ಅಂತ ಪುಂಡರು ಆಗ್ರಹಿಸ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಉದಯ್ ಹೊಸಮನಿ, ಕೆಎಂಎಂ ಕನ್ನಡ ನ್ಯೂಸ್, ಚಿಕ್ಕೋಡಿ.